Good better beds. हळू हळू हळू. Good better beds. Never let it late till you're good. It's better and your better is best. व्हेरी गुड. चांगलं म्हणतो की झाली ना आता पाठ. हो. मग चला बरं आता ठेवून द्या वही. हा आता झोपायचं आपल्याला. सकाळी लवकर उठायचं की नाही. टेस्ट आहे, टेस्ट चांगली द्यायची, चांगले मार्क्स पाडायचे. चला लवकर. चला झोप बरं, झोप लवकर. आई आम्ही बाबांकडे कधी चालणार नाही. तुझी एक्झाम झाली ना का मग जाऊया. मग मी त्यांना काय सांगेन बोलू. मी सांगेन की आपण नक्की फिरायला जायचं. सांग हा. आता आधी झोप बर. अथर्वला अजून एवढं समजत नाही तोवर ठीक आहे. नाहीतर त्याच्या छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तर कशी देऊ मी. यातनं कसा मार्ग काढावा काही कळून नाही राहिलं. म्हणजे आता त्याला बाबांची ओढ आहे, पण हळूहळू कळू लागल्यानंतर काय होईल. याच्या मनात वडिलांविषयी काय मत तयार होईल. काय करावं काही समजून नाही राहिलं. सनया बच्चा बच्चा ऐक ना प्लीज प्लीज. तू प्लीज मागे मागे येऊ नको माझ्या. लोक बघतायत यार. प्लीज ना. तू बोल ना माझ्याशी एकदा प्लीज. 2 मिनिटं थांब. काही बोलायचं नाही आता. प्लीज मागे येऊ नको. ए बच्चा ऐक ना आय रिक्वेस्ट यू प्लीज प्लीज ऐक. Please या. बेग ऑफ यू ऐक प्लीज प्लीज प्लीज. अरे प्लीज उठ यार. नाही तू जोपर्यंत माझं ऐकणार नाही तू आधी घरी चल तोपर्यंत मी नाही उठणार. ओके फाईन. मी बोलते तुझ्याशी. तू प्लीज उठून उभा राहा. नक्की. हो या प्लीज उठून उभा राहा. मला एक सांग, तू हे घर विकणार आहेस की नाही. सनया यार. नाही हो की नाही एवढंच सांग मला. ठीक आहे फाईन मी जाते. नाही ओके फाईन. तू म्हणशील तसं. बघ म्हणतोयस तू आत्ता. नाही तर परत वागलास ना असं मी निघून जाईन ना. तू म्हणशील तसं मी करतो, पण तू प्लीज घरी ये ना. हा प्लीज एकदा म्हण ना की राग गेला माझ्यावरचा. प्लीज एकदा. ओके गेला. I love you, बच्चा. हाँ वही तो. कल साहब ने ऐसे घर से बाहर निकाल दिया कि वे शू बात करू. तरी पण तुमच्या फोन आल्यावर त्या मी देसाईला फोन केला आणि त्याला पटवलंय आणि तो तयार पण झालाय. येस थँक्यू सो मच. फक्त तुम्ही डील फायनल करा प्लीज. हाँ अभी वैसे भी मंदी चल रही है. कोणी घर घ्यायला तयार नाहीये. कसं बस पटवलंय बाबा त्याला मी. काल साहेबांनी आम्हाला अचानक घराच्या बाहेर काढल्यामुळे सौदा फिसकटला होता. पण असो, परत असं झालं नाही तर बरं आहे. पण हा नवीन कस्टमर मिळेल की नाही हे आपल्याला माहित नाही. यू आर ऍब्सोल्युटली राईट. आमचा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. फक्त ही डील ना लवकरात लवकर फायनल करा प्लीज प्लीज. त्यांच्या बायकोला घर दाखवायचं होतं. संध्याकाळी घेऊन येऊ. संध्याकाळी. अच्छा तुम्ही एक काम करा, तुम्ही नाही चावी ठेवा. हा हे घ्या. अरे मारी पासे पण. हा काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे संध्याकाळी मी असलो नसलो तरी तुम्ही येऊन घर बघून जा. काहीच टेन्शन नाही. ठीक आहे. शनाया पण नाही रेवा तू. मॅडम बरोबर बोलल्या. संध्याकाळी त्यांना जसं टाइम मिळतो ना तसं त्यांना घेऊन येतो. ओके निघतो. जय श्री कृष्ण. थँक्यू. शनाया, इज दिस द ओनली ऑप्शन लेफ्ट? हा एकमेव ऑप्शन आहे का आता आपल्याकडे? हो दिस इज दी ओनली ऑप्शन. या मी भरपूर सोसायटीज बघून ठेवल्या. याच्यापेक्षा खूप चांगल्या जागा आहेत सिरियसली. अरे आपण इथे राहिलो ना तर आपण कधीच सुखात नाही राहू शकणार रे. इथे काही ना काहीतरी कटकटी, काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स नेहमीच होत राहणार आहे.
सो प्लीज ट्रस्ट मी. आय हॅव सीन अ लॉट ऑफ गुड हाऊसेस फॉर अस. प्लीज प्लीज ट्रस्ट मी. ओके. मी म्हंटल होतं ना राधिका, मला हवं होतं तेच आणि तसंच घडणार. हे घर तर मी विकणारच. स्क्रिप्ट तयार आहे ना? हो मॅडम. ठीक आहे. गेस्ट लिस्ट तयार कर. हां, आणि बाकी तयारी करून ठेव. मी येते थोड्या वेळात. मी तुम्हाला मेल करते. बरं. मी निघू? हो. येते राधिका मॅम. राधिका, राधिका, शिवानी निघालीये. बर येते. हो भेटू. बाय. थांब. हे घे. कशाला? राहू दे. कसे वाटले सांग नक्की. ओके थँक्यू. येते मॅम. कसल्या एवढ्या गहन विचारात होतीस तू? शिवानी हाक मारत होती तुला. काही नाही. शनायाचा विचार करत होतीस ना? हे बघ, काल तू तिला धमकी देऊन आलीस. मला नाही वाटत ती घरबीर विकायचा विचार करेल. ती घाबरली असेल तुला. मला काही असं वाटत नाही. म्हणजे तुला माहितीच आहे ती खूप हट्टी आहे. एखादी गोष्ट करू नको असं म्हटलं तर तीच गोष्ट सगळ्यात आधी करते. नाही मी तिला धमकी दिलीये खरी, पण याचा काही परिणाम होईल असं नाही वाटून राहिलं मला. नानीजी आल्या वाटतं. हाय. तू हाय. ओय काय काम आहे तुझं? काय काम आहे? तू माझ्या घरात घुसतेस तेव्हा मी विचारते का तुला की तुझं काय काम आहे ते? शनिया, कारण ते माझं घर आहे. तुझं घर आहे? सॉरी सॉरी, तुझं घर होतं. ओ शिट, सॉरी, मी तुला न्यूज दिलीच नाही ना अजून. आणि बरं झालं तुझी बेस्ट फ्रेंड पण आहे इकडे. म्हणजे मी तुला सांगेन, मग तू तिच्या समोर जाऊन रडशील. आय सेव्ह यू द एफर्ट. शनिया, काय ते स्पष्ट बोल. हो, तेच बोलायला आले. नाही, काल जे काही तू घरी येऊन बोललीस ना की हे घर जे काही माझं मंदिर वगैरे आहे, आणि तुला तुझ्या नवऱ्यावर जो काही असा कॉन्फिडन्स होता ना सगळा, सो फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, आता तुझा नवरा तुझं हे घर विकायला तयार झाला.